नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि दिग्गजांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलं होतं आणि राजकीय करिअर संपुष्टात आलेलं असं सुद्धा चर्चा सुरू आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर बघितलं, उत्तर महाराष्ट्राचे दिग्गज नेते जे आहेत एकनाथ खडसे यांच्या कन्येचा पराभव झालेला आहे. कारण गेल्या 2019मध्ये सुद्धा त्यांच्या कन्येचा भाजपमध्ये उभ्या होत्या तिकिटावर, मात्र त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये उभे होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे एकनाथ खडसेंचा करिश्मा उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून त्यांचा बालेकिल्ला असलेला मुक्त्यानगरमध्ये संपला आहे का? एकनाथ खडसेंचं राजकीय करिअर संपलं आहे का? या संपूर्ण याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात मध्ये एकनाथ खडसे यांचं राजकीय करिअर हे पुढं कसं असणार आहे की संपुष्टात येणार आहे. कारण त्यांचं वय जर बघितलं, त्यांच्या आजारपणाच्या गोष्टी जर बघितला आणि आता सध्या सत्ता जे आहे भाजप महायुतीचं स्पष्ट बहुमत जे आहेत ते माइंडेड जे आहेत पूर्णपणे भाजपकडे झुकताना दिसते. शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, यामुळे सरकार जे आहेत त्यामुळे एकनाथ खडसेंना ही मोठ्या अडचणीचं ठरणार आहे का? पुढची गणितं कसे असतील, राजकीय गणितं कसे असतील, हे आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जर बघितलं एकनाथ खडसेंचं राजकारण जर बघितलं, मुक्त्यानगर येथून त्यांनी एक आमदार म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमदार, नंतर विरोधी पक्षाचे नेते, मंत्री अशा प्रकारे त्यांनी राजकारण केलं. आणि एकंदरीत जर बघितलं एकनाथ खडसेंचं राजकारण जर मुक्त्यानगरमध्ये त्यांचा बालेकिल्ला होता आणि इथूनच ओबीसी चेहरा म्हणून जर मुंडे असतील, गोपीनाथ मुंडे असेल, पांडुरंग फुंडकर असेल, एकनाथ खडसे यांची जी तिघा जणांची जोडी होती महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवणं त्यांचा खूप मोठा वाटा होता. मात्र ज्यावेळेस 2014मध्ये भाजप आणि सेनाची युती तुटली त्यावेळेस एकनाथ खडसेंनी ही स्वतः घोषणा केली होती भाजप येणार तुटली. त्यावेळेस सत्तेमध्ये भाजप हा बसला आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पदाची जी संधी चालून आली 2014मध्ये, तिथे एकनाथ खडसे ओबीसीचा चेहरा म्हणून आपण मुख्यमंत्री हवं अशी त्यांची एक इच्छा होती. मात्र त्यावेळेस ऐनवेळेस देवेंद्र फडणवीस यांचा नंबर लागला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडली आणि तेथेच एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वैर जर बघायला सुरुवात झाली. आणि 2014मध्ये एकनाथ खडसेंसुद्धा भाजपने मोठ्या प्रमाणात 12 खात्यांचे मंत्रिपद त्यांना दिलं. जर महत्त्वाचे जे क्रीम खाते जे आहेत एकनाथ खडसेंना 12 महसूलसह असे अनेक महत्त्वाचे खाते जे आहेत एकनाथ खडसेंच्या ताब्यात होते. मात्र महसूल खातं ज्यावेळेस सांभाळत असताना त्यावेळेस त्यांनी अनेक निर्णय जे आहेत मुख्यमंत्र्यांना डावलून अनेक निर्णयसुद्धा घोषित केले. तिथेच कुठे मुख्यमंत्र्यांचा खुर्चीचा प्रोटोकॉल एकनाथ खडसे पाळत नाही असं थेट मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यावेळेस चर्चा होत होती. त्यानंतर मात्र एकनाथ खडसे आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व जे सुरू झालं होतं. त्याच वेळेस 2015-16च्या दरम्यान भोसरी प्रकरण आलं आणि तिथे एकनाथ खडसेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 12 खात्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांची ईडीची चौकशी लागली आणि त्या संदर्भात त्यांचे जावई जे आहेत त्यांना 2 ते 2.5 वर्ष कारागृहात राहावं लागलं. एकनाथ खडसेंच्या मागे सुद्धा ईडी आणि जे इतर चौकशांचा फेरा लागला. झोटिंग समितीचा अहवालसुद्धा त्यांच्या विरोधात गेलेला आहे अशी सुद्धा माहिती जे समोर आलेली होती. यामध्ये जर बघितलं एकनाथ खडसे त्यानंतरच सुरुवात झाली एकनाथ खडसे आणि खास करून भाजप आणि गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वैर आणि राजकीय द्वंद्व जे आहेत शाब्दिक वाद सुरू व्हायला लागले. माझं राजकीय करिअर किंवा भाजप पक्ष मला बाहेर काढतंय. 2च व्यक्ती जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा खास करून रोष होता. मध्यंतरी राष्ट्रीय नेत्यांवर सुद्धा त्यांनी टीका टिप्पणी केली. त्यामुळे एकनाथ खडसेंना कुठेतरी साईडलाईन करण्यात आलं. त्याच संदर्भात 2019मध्ये जर बघितलं एकनाथ खडसे जे आहेत ज्यावेळेस निवडणुका झाल्या 2019मध्ये आणि त्यावेळेस रोहिणी खडसे यांना जे आहेत एकनाथ खडसेंचा भाजपचा तिकीटचा पत्ता कट करून रोहिणी खडसे ज्या त्यांच्या कन्यावर त्यांना तिकीट दिलं. मात्र तिथं रोहिणी खडसेंसुद्धा मोठा पराभव शेवटच्या टप्प्यात शेवटच्या राऊंडला पराभव झाला आणि तिथे विकास आघाडीचे जे आहेत चंद्रकांत पाटील ज्यांचे राजकीय वैर जे होते ते तिथे जाती समीकरणामुळे ते निवडून आले. आणि इथेच खऱ्या अर्थाने भाजपने खास करून एकनाथ खडसेने भाजपचा दुरावा वाढला. कारण एकनाथ खडसेचं असं म्हणणं होतं की ते भाजपचा एका गटाने भाजपच्या विरोधात म्हणजे रोहिणी खडसेंना पराभवाचं खापर जे आहेत त्यांनी भाजपच्या नेत्यांवरच फोडलं होतं. तिथेच एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर झालं. आणि यानंतर पुढचा संघर्ष जो आहे 19पासून तर हा 24पर्यंत संघर्ष एकनाथ खडसे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस असा पाहायला मिळाला. त्यानंतर एकनाथ खडसेने जर बघितलं की ज्यावेळेस ईडीची खूप मोठी कारवाई चालू होती देशभर राज्यभर, त्यावेळेस एकनाथ खडसेंचा सगळ्यात पहिला नंबर होता. त्यांच्या चौकशा सुरू होत्या. त्यांना कोर्टानं सुद्धा दिलासा दिला असला तरी त्यांच्या चौकशी ससेमिरा होता. त्यावेळेस एकनाथ खडसेंनी शरद पवार गटामध्ये
गेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथं त्यांनी ईडी जर लावली तर मी सीडी काढेल अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र अजूनपर्यंत सीडी निघालेली नाही आहे असं सुद्धा एक समोर आलेलं आहे. एकंदरीत जर बघितलं त्यावेळेस एकनाथ खडसेंनी टीकासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाजपवर करायला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले केंद्रीय पातळीवर भाजपच्या नेत्यांसुद्धा त्यांनी टीकायला सुरुवात केली होती. एकनाथ खडसेने भाजप असे एक प्रकारे शरद पवारांनी एक वादसुद्धा दोघं पक्षांमध्ये एकनाथ खडसेंमार्फत सुरू झालेला होता. आणि जर बघितलं की ह्या संपूर्ण याच्यामध्ये एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या विधानसभेमध्ये सुद्धा सरकारवर ज्यावेळेस तुटून पडत होते असंच पूर्ण चित्र जे पाहायला मिळालं. शेवटच्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस शिंदे गट शिवसेनेमधून बाहेर पडला त्यावेळेस सत्ता आली त्यावेळेससुद्धा एकनाथ खडसेने भाजपला खूप मोठ्या प्रमाणात जाहीर टीका त्याच्या ध्येय धोरणावर टीका केली. मात्र असं असताना ज्यावेळेस लोकसभेच्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यांच्या सून जे भाजपच्या खासदार रक्षा खडसे होत्या त्यावेळेस रक्षा खडसेंनी सुद्धा आपला स्टँड घेतला की मी भाजपमध्ये जाणार आहे आणि शेवटपर्यंत आपण भाजप कुठल्या पक्षात जाणार नाही, भाजप हा माझा मूळ पक्ष आहे, नरेंद्र मोदीवर माझा विश्वास आहे, नरेंद्र मोदींशिवाय आपण कुठेही जाणार नाही असं त्यांनी जाहीर माध्यमांमध्ये सुद्धा सांगितलं होतं. मात्र असं असताना भाजपचा एक गट जे एकनाथ खडसेंच्या सून जे आहेत रक्षा खडसे यांचा पत्ता कट करतील अशी एक शक्यता होती. त्यामुळे त्यांना तिकीट मिळतं का अशी एक शक्यता होती. त्यावेळेस त्यांच्यासमोर एक वेगळ्या प्रकारच्या चौकशीचा ससेमेरासुद्धा लागला होता. दुसरं असं आहे की एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे राहतील अशी एक चर्चा रंगायला लागली. त्यामुळेच भाजपने रक्षा खडसेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. कारण जनमानसात किंवा सर्वेनुसार त्यांच्या दाव्यानुसार सर्वेनुसार सर्वाधिक सेफ सीट जी जर बघितली की रक्षा खडसेंची रावेरची सीट होती. म्हणून रक्षा खडसेंना त्यांनी जर बघितलं की समर्थनसुद्धा भाजपने म्हणजे खास करून एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये आले. भाजपमध्ये जी बैठका झाल्या भाजपमध्ये घर वापसी एकनाथ खडसेंनी झाली असं एक वातावरण निर्माण झालं. आणि त्यावेळेस लोकसभेच्या भाजपच्या जर बघितल्या 2 जागा जळगाव जिल्ह्याच्या ह्या निघाल्या. त्यामध्ये एकनाथ खडसेंचा थोडाफार वाटा कारण त्यांना जाहीर सभांमध्ये भाजपने नकार दिला होता. त्यांचा जाहीर प्रवेश जे आहेत केंद्रीय पातळीवर झाला असं एकनाथ खडसे म्हणत होते. मात्र राज्य पातळीवरचे जे नेते जे आहेत त्यांनी विरोध केलेला आहे एकनाथ खडसेंना. त्यामुळे त्यांचा प्रवेश थेट असा होऊ शकला नाही. कारण एकनाथ खडसे असं बोलले की माझा प्रवेश जो हा दिल्लीला होईल, राज्यात होणार नाही, वरिष्ठ नेत्यांमार्फत माझा प्रवेश होईल. त्यामुळे एकनाथ खडसेंचा प्रवेश हा थांबला. त्यामुळे एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस लोकसभा झाली निकाल लागला रक्षा खडसे निवडून आल्या. त्या कॅबिनेट मंत्रीसुद्धा केंद्रीय राज्यमंत्रीसुद्धा झाल्या. मात्र ऐनवेळी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस एकनाथ खडसेंनी थोडीशी हवा बघितली आणि त्यांनी आपण आता भाजपमध्ये नाही तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये जाणार. त्या पक्षांची फाटाफूट झाली होती. त्यावेळेस अजित पवार गटाऐवजी आपण शरद पवार गटाकडेच राहणार आहे. कारण त्यांच्या कन्या ज्या रोहिणी खडसे ह्या ज्या आहेत ह्या त्या पक्षामध्येच राहिल्या. आणि जे भाजप जर बघितलं की एकनाथ खडसेंची इच्छा असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना पुन्हा कन्यासाठी जावं लागलं अशी एक चर्चा आहे. एकनाथ खडसेंना असं वाटलं की आता आपण सुनेला निवडून आलो तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाती समीकरण जे मराठा समाज असेल, इतर समाज असतील, मुस्लिम समाज असेल तर यावेळेस आपल्या कन्याला मुक्त्यानगरमध्ये सुद्धा निवडून आणू शरद पवार गटाकडनं अशी शक्यता होती. मात्र 2024चे निकाल असे लागले की त्यामुळे एकनाथ खडसेंची जादू कुठेही चालली नाही. त्यांच्या कन्येचा दारुण पराभव झाला. तिथे भाजपने प्रामाणिकपणे चंद्रकांत पाटील जे शिंदे गटाचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्या मागे उभे राहिले. आणि सर्व स्तरावरून जर बघितलं की गेल्या वेळेस 19पेक्षा रोहिणी खडसेंचा खूप मोठा दारुण पराभव झाला. याचाच एक अर्थ आहे की एकनाथ खडसेंचं वय आजारपण कदाचित त्यामुळे त्यांनी ही त्यांची शेवटची निवडणूक होती. राजकीय संन्यास त्यांनी भावनिक आव्हानसुद्धा केलं होतं की माझ्या कन्येला निवडून द्या, याच्यापुढे मी राजकारणाचा संन्यास घेईल असं सुद्धा त्यांनी जाहीर म्हटलं होतं. मात्र आता जो पराभव झाला एकनाथ खडसे नेमके कुठे आहेत असा एक मोठा प्रश्न निर्माण जातो. राजकारणामध्ये जर बघितलं की एकनाथ खडसेंचे इतके अनुभव असूनसुद्धा त्यांनी निर्णय घेताना चूक केली का असं सुद्धा एक चर्चा आहे. आता एकनाथ खडसेंचं पुढची वाटचाल कशी असेल, त्यांचं राजकीय करिअर संपणार आहे का. जर बघितलं एकनाथ खडसेंचा विचार जर बघितलं तर गिरीश महाजनांचं खूप मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढलेलं आहे. गिरीश महाजनच्या नेतृत्वात इथे जे आहेत काही निवडणुका मागच्या काळात झाल्या, विधान परिषद असतील, विधानसभा असतील किंवा लोकसभेमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या सर्वाधिक यश जे आहेत गिरीश महाजनच्या नेतृत्वाखाली ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मिळाले. त्यामुळेच पुढचे नेते म्हणून गिरीश महाजन हे समोर आलेले आहेत. त्यामुळे गिरीश महाजन एकनाथ खडसे राजकीय वाद जो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. असं असताना एकनाथ खडसेंचा आता कन्याचा सुद्धा पराभव झाला आहे. शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा खूप मोठा दारुण पराभव महाआघाडीला सहन करावा लागला. त्यामुळे एकनाथ खडसेंचं जे इतर जे गोष्टी ज्या आहेत
ते पाहणं महत्त्वाचं आहे. पुढची जी नेमकी त्याची दिशा कशी असेल यामुळेच जर बघितलं की प्रत्येक अनेक गावांमध्ये एकनाथ खडसेंचं जिथं प्राबल्य होतं, जिथे एकनाथ खडसेंचा दबदबा होता, त्या भागामध्ये सुद्धा एकनाथ खडसेंच्या कन्येला खूप कमी मतं पडली आहेत. काही भागांमध्ये त्यांना वोट बँकनुसार त्यांना मतं मिळाली, मात्र अनेक गावांमध्ये ते मायनसमध्ये कुठेतरी एकनाथ खडसेंचं महत्त्व हे कमी झालं आहे का? तिथे खास करून जर बघितलं की गिरीश महाजनांनी खास करून लक्ष घातलं होतं, भाजपने आणि संगम परिवार लक्ष घातलं होतं. त्याच्यामुळे एकनाथ खडसेंना पुढची राजकीय वाटचाल जी आहेत खूप मोठी वेगळी असू शकते किंवा त्यांच्या राजकीय म्हणजे आजारपणामुळे त्यांना माघार घ्यावी लागेल किंवा त्यांचं राजकीय अस्तित्व संपू शकतं, अशीसुद्धा राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पण मात्र कुठल्याही नेत्याचं राजकीय अस्तित्व संपत नाही. तो ऐन वेळेस कुठल्या हवा असते आणि कुठल्या निर्णय घेतो हा एक महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की पहा. मॅक्स महाराष्ट्र.